नमस्कार सर. नमस्कार सर आपण कुठून आले होते? मुंबईमध्ये. कसा होता नाणेगाडचा आज रानभाजी महोत्सव? खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आल्यानंतर ऋषिकेश परिवार आयोजित रानभाजी महोत्सव, प्रथमतः मी त्यांना शुभेच्छा देतो की जी आपली पारंपरिक पद्धती आहे, जी आपल्या भारत देशाची संस्कृती आहे, जी लोप पावत चाललेली आहे एक आधुनिकतेच्या युगामध्ये, ती परत पुनश्च लोकांसमोर आणण्यासाठी त्यांचा हा जो प्रयत्नाचा बऱ्याच वर्षापासून चालू आहे. आणि मला असं वाटतं की या भारत देशामध्ये ही खरी जी संस्कृती आहे ती आपण जर तसं पाहिलं तर योग हे भारतीय आहेत, परंतु बाहेर जाऊन योगा होऊन आलं की मग आपण त्याला कुठंतरी महत्व देतो. जसं आयुर्वेदिक ही पद्धती आहे ती भारतीय आहे, परंतु त्याच्याकडे सुरुवातीला लोकांकडे लक्ष नव्हतं, परंतु आता आयुर्वेदा झाल्यानंतर मात्र त्याच्याकडे आपलं लक्ष गेलं. त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतो, मी एक पेशाने डॉक्टर आहे, ॲलोपॅथिक ट्रीटमेंटचा एक ठराविक काळापर्यंत त्याची ट्रीटमेंटची फायदा लोकांना होतो, परंतु काही आजारामध्ये, क्रॉनिक आजारामध्ये आयुर्वेदिक हे अजूनही रामबाण आहे आणि ते रामबाण राहील. आणि खऱ्या अर्थाने याला जी चालना आहे हे खऱ्या अर्थाने आदिवासी लोक ज्या डॉक्टरांपेक्षाही जास्त प्रमाणात आयुर्वेदिक जाणतात, ते रानभाज्या आणून त्या पद्धतीने त्यांना आजाराची ट्रीटमेंट देणं. आज आपले मध्यमवर्गीय कुटुंब जे आहेत त्या रानभाज्यांकडे जास्त लक्ष देत नाहीत, परंतु हायराईज एरिया जो आहे, जे करोडपती आहेत, जे अब्जाधीश आहेत, जे डॉक्टर ॲलोपॅथिक करून करून थकतात, ते मात्र ह्या रानभाज्यांकडे वळतात. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे रानभाजी महोत्सव आयोजित केला त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यातही त्यांनी ज्या इथल्या स्थानिक गावाकडच्या ज्या महिला आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांना एक ताकद देण्याचं काम यातून केलं. एक लोकांपर्यंत त्यांचे व्यवसाय म्हणा किंवा त्यांच्या ज्या काही जेवण बनवण्याच्या पद्धती आहेत त्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांना एक सक्षम बनण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि प्रामुख्याने मध्यमवर्गीय आपल्या लोकांनाही सांगू इच्छितो की या पुनश्च एकदा आपल्या आयुर्वेदिक ज्या ऋषी मुनी राहायचे, त्यांचे चरक संस्कृता किंवा आयुर्वेदाची ज्या पद्धती होत्या त्याच्याकडे परत आपले पद्धती झुकत चाललेल्या आहेत. आपणही याच्यावर लक्ष द्यावं आणि शासनालाही मी विनंती करतो की असे कार्यक्रम वेळोवेळी भरून हा जो आपला खऱ्या अर्थाने सह्याद्रीच्या कुशीत लोप पावत चाललेली असलेली संस्कृती आहे किंवा जी पद्धती आहे, जी मनुष्य जीवनासाठी किंवा आपल्या जीवनासाठी खऱ्या अर्थाने एक महत्वाची आहे, ती पुनश्च एकदा या आपल्या जुन्या लोकांना घेऊन त्यांची एक ताकद बनवून लोकांसमोर आणली पाहिजे, हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्यांनी हा रान महोत्सव भरून हे प्रयत्न केले त्या सर्वांना मी पुनश्च एकदा त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. अनुभव चांगला होता हेच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. विशाल भाऊ, आज रानभाजी महोत्सव आला होता तुम्ही नाणेगाडमध्ये, तर कसं वाटलं आजचा जर रानभाजी महोत्सव पाहिला एक सुंदर प्रकारचा हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला होता. यामध्ये आदिवासी समाजामध्ये असणाऱ्या ज्या पालेभाज्या आहेत, रानभाज्या आहेत, त्या आज या ठिकाणी सर्व जे उपस्थित लोक आहेत पर्यटनासाठी आलेले, त्या कार्यक्रमासाठी आलेले, त्यांना पाहण्यासाठी मिळाल्यात. आणि त्या अनुषंगाने जे या ठिकाणी डान्स प्रोग्राम आयोजित करण्यात आले होते त्यातून आदिवासी संस्कृती जगाच्या पटलावर दिसून येताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आजचा कार्यक्रम हा सुंदररित्या पार पडला. त्याबद्दल मी आयोजक असतील, उपस्थित समाज बांधव असतील, यांच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो. रेडी का? नमस्कार मॅडम. नमस्कार. आज इथं रानभाजी महोत्सव भरवला होता, तर त्यामागचं काय कारण होतं? त्यामागचं एक आदिवासी संस्कृती जी आहे ती आपल्याला जतन, संवर्धन आणि त्याची पुनरावृत्ती झाली पाहिजे. समाजात कुठेतरी ती नष्ट होत चालली आहे. तर ह्या खाद्य महोत्सवातून आपल्या शरीराला जे योग्य आहार भेटणार आहे किंवा त्याचे जे जीवनसत्व ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे आणि आदिवासी संस्कृती ही कायम आपली अशी जतन राहावी याच्यासाठी हा पूर्ण प्रयत्न आहे आमचा. आणि मॅडम किती वर्ष आहे तुमचे? आता हे आमचं 11वं वर्ष आहे. आणि तुम्ही काय आव्हान काय करणार आता समाजाला? आव्हान काय करणार आता समाजाला? तर प्रत्येक समाजाने ह्या इव्हेंटचा त्यांनी आनंद घ्यावा आणि इथे काय तुम्हाला म्हणजे याच्यातनं शिकायला काय मिळणार आहे भविष्यासाठी, समाजासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, हे शिकण्यासाठी इथे एक चांगलं अनुकूल असं एक साधन आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगणार तुम्ही आज या कार्यक्रमाबद्दल? ऋषिकेश परिवार ही एक सामाजिक संस्था आहे आपल्या राज्यामध्ये. तर आपलं हे 11 वर्ष आहे आपण रानभाजी महोत्सव इथे नानगाड्यामध्ये घेतो. तर यावर्षी आम्ही असं नवीनच कल्पना सुचली की आपले गावठी जनावर नामशेष होण्याच्या मार्गावरती होती. शक्यतो कोणी जास्त सांभाळ करत नव्हतं त्यांचा. तर गावठी जनावरचं एक प्रदर्शन एक आमची कल्पना होती. आम्ही ते आज इथं आयोजित केलं होतं. 50 शेतकऱ्यांनी सहभाग याच्यात नोंदवला होता. त्याच्यात आपल्या गावठी गाय होत्या,
गावठी बैल होते, शेळी होते, कोंबड्या होत्या. तर असा चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला आणि भविष्यात याच्यापेक्षा मोठं असं प्रदर्शन इथं आयोजित होईल अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे आज प्रतिसाद कसा होता? चांगल्यापैकी आज प्रतिसाद भरपूर असं प्रतिसाद चांगला भेटला आणि लोकांचे पण मागणी आली का आम्ही भविष्यात असं आणि मोठा एक प्रदर्शन व्हावा आणि याला एक वेगळं नाव भेटावं नाणेघाटाला. तर मग असं प्रतिसाद भेटला लोकांचा आम्हाला आणि इथून पुढे आम्ही असं मोठ्या प्रमाणात कसं प्रदर्शन भरवता येईल याचं पण आम्ही जरा अजून पुढच्या वेळेस जोरदार तयारी करू. सर नमस्कार. नमस्कार. संपूर्ण तालुका तुम्हाला पत्रकार म्हणून ओळखतोय. आपला आवाजचे पत्रकार किरण सर आज भेटलेले आहेत आपल्याला. सर तुम्ही सुद्धा आज आले होते रानबाजी महोत्सव नाणेघाट येथे. तुम्ही याच्या आधी आलेले कधी? हो नाही, माझा तसा पहिलाच वेळ आहे. तर आज तुमचा अनुभव सांगा, जरा शेअर करा. परंतु मी बातम्यांच्या माध्यमातून मी बऱ्याच वेळा रानबाजी महोत्सव पाहिलाय. परंतु एक खंत व्यक्त करतो, अतिशय उत्कृष्ट हा महोत्सव सुरू आहे. परंतु खंत अशी आहे की रानभाज्या महोत्सव नावाने असलेला हा जो महोत्सव आहे किंवा हे प्रदर्शन आहे, पण तिथे रानभाज्या फार कमी आहेत. मला वाटतं हा कदाचित सीझन नसेल. ज्या रानभाज्या येतात त्याचा सीझन वेगळा असेल, परंतु रानभाज्या कोणकोणत्या असाव्यात काय नाही, तर ह्या प्रत्येक या भागात असलेल्या आदिवासी भागात असलेल्या ज्या रानभाज्या आहेत ज्या की आरोग्यासाठी चांगल्या आहेत, की ज्याच्यामुळं आपलं आरोग्य सुधारणार आहे. की या विश्वामध्ये या जगामध्ये जी लोक आहेत की बाबा नाणेघाट कुठं आहे, तिथे कुठल्या भाज्या मिळतात, काय भाज्या, त्या भाज्या खाल्ल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो हे शोधत येतात. त्याच भाज्यांचा या ठिकाणी आल्यानंतर प्रमाण फारसं जाणवलं नाही. थोड्या प्रकारच्या 4-5 भाज्या मला पाहायला मिळाल्या, कंदमुळं मला पाहायला मिळाल्या, जसं की अमरकंद वगैरे. परंतु याच्यामध्ये या भागातील जो ग्रामीण शेतकरी आहे, आदिवासी शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला नेमक्या त्याच्या माध्यमातून पिकवणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत किंवा त्याला सापडणाऱ्या, कारण इथून बऱ्याच वेळा डोंगरात जावं लागतं. जी मुळे कंदमुळं आहेत किंवा जे अमरकंद आहेत ते काय आपल्याला इथं मिळत नाही, तुम्हाला जंगलात जावं लागतं. तर ते आणण्यासाठी कशा प्रकारे मेहनत करावी लागते त्याचंही एक प्रदर्शन या ठिकाणी व्हावं, हेच या निमित्ताने मी आशा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने हा रानभाज्या ज्यांनी भरवलाय त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण चांगल्या पद्धतीने हा रानभाज्या महोत्सव भरवलाय. धन्यवाद सर. नाणेघाटाच्या कुशीत अतिशय दिमागामध्ये रानबाजी महोत्सव या ठिकाणी पार पडलेला झालेला आहे. आण्यापासून नाण्यापर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी झाला. त्या ठिकाणी आदिवासी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी, मग देवळ्याची जिल्हा परिषद शाळा असेल, निमगिरी जिल्हा परिषद शाळा असेल, त्याचबरोबर चाइल्ड फंड मड या संस्थेच्या वतीनं अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. चांगली सेवा दिली गेलेली आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये सर्व आदिवासी समाज बांधव एकत्र जमले आणि उत्साहामध्ये हा कार्यक्रम रानभाजी मेळाव्याचा कार्यक्रम पार पडला. अतिशय आनंदामध्ये दिमागामध्ये झाला. या ठिकाणी अतिशय किरणजी साबळे एक चांगले तरुण कार्यकर्ते तळेरान गावचे या ठिकाणी नेहमी प्रत्येक ठिकाणी लाईव्ह शो साठी या ठिकाणी उपस्थित राहतात आणि अतिशय दिमागामध्ये या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडतात. आदिवासी समाज आपला जागृत होण्यासाठी ते पुढे संपूर्ण आपला प्रसार करतात. मी त्यांना लाख शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल अतिशय आनंद व्यक्त करतो. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट आणि नियमाबद्ध आज रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे. विशेषतः ऋषिकेश परिवार, त्याचबरोबर कृषी खातं असू द्या, त्याचबरोबर आदिवासी विकास गोडेगाव, त्याचबरोबर चाइल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आज प्रोग्राम आयोजित केलेला आहे. रानभाजी म्हणजे आपल्याला माहित असेल की इतिहासामध्ये याची नोंद आहे. वेगवेगळ्या रानभाज्या आपल्याला आज इथं पाहायला भेटलेल्या आहेत. सगळ्या मुलांना आणि विशेषतः सगळ्या पालक वर्गाने आनंद लुटलेला आहे आणि आयुर्वेदिक ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे रानभाज्याच्या माध्यमातून त्या पाहायला भेटलेला आहे. सकस आहार पण भेटलेला आहे. तर अतिशय योग्य आणि उचित असं मुलांनाही त्यात चांगला सहभाग भेटलेला आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि सर्वांनी आनंद घेतलेला आहे. तर तेच आमचा उद्देश आहे की मुलांना विशेषतः चांगल्या प्रकारे इथं भेट मुलांनी घेतलेली आहे आणि टीमने माझ्या चांगल्या प्रकारे योग्य असा प्रतिसाद दिलेला आहे. तर मी विशेषतः सर्वांचं आभार मानतो. थँक्यू. नमस्कार दादा. नमस्कार मंडळी. कशी टेस्ट वाटते तुला रानभाजी, सांग जरा मला. एक नंबर वाटली. आपण आता नाणेघाटात आहोत. नाणेघाटात रानभाज्या महोत्सव चालू आहे. तर त्या निमित्ताने आपण ज्या इथं रानभाज्या भेटतात तर त्याची एक भाजी टेस्ट करून पाहिली. कोणती भाजी? कैल्याची भाजी आहे. कैल्याची भाजी. कैल्याची भाजी. कैल्याची भाजी एक नंबर भाजी आहे. म्हणजे आज आपण खूप वेस्टर्न कल्चरला फॉलो करतो किंवा
आज आपण मॉडर्न झालेलो आहे, पण आपण जे आपलं मूळ आहे ते विसरलं नाही पाहिजे आणि ह्या भाज्यांचा आस्वाद नक्की घेतला पाहिजे. हा इव्हेंट सदैव होत असतो. तुम्ही या इव्हेंटला नक्की या. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आलेत? पुण्यावरनं. कसं वाटतं तुम्हाला इकडे नाणेघाटामध्ये? एकदम छान वाटलं याच्यामध्ये बघायचं. रानबाजी महोत्सव दरवर्षी येता तुम्ही? दरवर्षी येतो आम्ही रानबाजी. तर कसा अनुभव कसा येतो जरा थोडासा शेअर करा प्रेक्षकांना आमच्या. रानबाजी महोत्सव हा आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केला जातो फक्त हा काय. आणि सगळे आदिवासी भागातल्या सगळ्या भाज्या बिज्या सगळ्या इथं एकत्र गोळा करून ही मंडळी आपल्या इथं विक्रीसाठी आणते त्याच्यामध्ये. आणि वेगवेगळ्या प्रकारची आपल्या सगळ्या पुण्यातल्या शेतीतल्या लोकांना भाज्या माहित नाही त्या भाज्या आपल्याला इथं बघायला मिळतात बाकीच्या. आणि आयुर्वेदिक भाज्या असल्यामुळे तुमच्या शरीराला भाज्या आवश्यक आहे बाबा. आणि वर्षातनं तुम्हाला एकदाच खायला मिळतात. नंतर तुम्हाला भाज्या कधीही मिळणार नाही तुम्हाला बाकीच्या भाज्या. धन्यवाद.